दशक 5वा समास 7वा बद्ध लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. चराचर जगामध्ये अगणित जीवराशी असून त्यांचा 4 वर्गामध्ये समावेश होतो. ते 4 वर्ग कोणते ते पहा. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे ते 4 वर्ग आहेत. हे 4 वर्ग सोडून सृष्टीमध्ये 5वा वर्गच नाही. आता बद्ध कोण, मुमुक्षेचे लक्षण कोणती, साधक सिद्ध कसे ओळखावे या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. श्रोतेजन हो, प्रस्तुत समासात बद्ध लक्षण एकाग्रतेने ऐका. मुमुक्षु, साधक, सिद्ध यांच्या विषयी पुढील समासात सांगत आहोत. बद्ध अवतीभवती अंधार असलेला, डोळे नसलेल्या आंधळ्यांपेक्षाही आंधळ्याप्रमाणे असतो. भक्त, ज्ञानी, तपस्वी, विरक्त आणि संन्यासी समोर आले तरीही त्याला दिसतच नाही. काय करायला हवे, काय करायला नको, ती कर्मे किंवा धर्म अधर्म सुलभ असलेला परमार्थ मार्ग तो पाहत नाही किंवा समजून घेत नाही. त्याला श्रेष्ठ असलेले शास्त्र, योग्य सज्जनांचा सहवास, पावन सन्मार्ग हे काहीही दिसतच नाही. त्याचप्रमाणे सारासार विचार, स्वधर्माचरण किंवा परोपकार, दान, धर्म ते काही तो जाणत नाही. बद्ध मनुष्याच्या अंतःकरणात भूतदया नसते. त्याचे शरीर शुची नसते अथवा लोकांचे समाधान करण्याची मृदू भाषा ही त्यांच्या जवळ नसते. जास्त काय सांगू, त्याला भक्ती माहीत नसते की ज्ञान माहीत नसते, ध्यान माहीत नसते की मोक्षाची वार्ताच नसते, साधनाचे नावही नसते. तोच बद्ध होय. देव कोण याची निश्चित माहिती नाही. तो संतांचे विचार जाणत नाही आणि ज्याला मायेचा चमत्कार माहीत नाही तोच बद्ध होय. परमार्थाचे रहस्य माहीत नाही, अध्यात्म निरूपण माहीत नाही आणि स्वतःचे ज्ञान स्वतःला नाही तोच बद्ध. जीव जन्माला येण्याचे कारण काय, साधन केल्याने कोणते फल प्राप्त होते, बंधन कसे आहे, मुक्तीचे लक्षण काय, सर्वांपेक्षा वेगळी असणारी वस्तू कोणती, हे सर्व न जाणणारा तोच बद्ध होय. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आपले खरे हित कशात आहे आणि आपण कल्पनेने बंधनात पडलो आहोत हे काही न जाणणारा तो बद्ध होय. एकूण आत्मज्ञान नसणे हेच बद्धाचे मुख्य लक्षण आहे. बद्धाच्या विपरीत विचाराबद्दल काय सांगावे. तीर्थ, व्रत, दान, पुण्य हे काही त्याच्याजवळ असत नाही. त्याच्याजवळ दया नसते, करुणा नसते, सरळता नसते, सख्य नसते, शांती नसते, क्षमा नसते, ज्ञानच नसते. तर ज्ञानाचे लक्षण असणारी शांती, क्षमादी गुण कोठून येणार. म्हणून अत्यंत वाईट गुणाने भरलेला तोच बद्ध होय. तो अनेक प्रकारचे पाप करण्यात अतिहर्ष मानतो आणि नको त्या कामाला कंबर कसतो. बद्धातील असंख्य लक्षणातील आणखी काहीचे वर्णन करीत आहोत. ऐका. तो ज्या अत्यंत कामी, अत्यंत क्रूर, अत्यंत गर्विष्ठ, अत्यंत मस्ती असलेला, अत्यंत भांडकुदळ, अत्यंत दुःखी, अत्यंत दर्पी, अत्यंत दांभिक, अत्यंत विषयासक्त, अत्यंत लोभी, अत्यंत कर्कश, अत्यंत अमंगळ असतो तोच बद्ध होय. त्याचप्रमाणे अत्यंत ग्रह कलश करणारा, अति मत्सरी, अति असहनीय, अति तिरस्कार गुण असणारा, अत्यंत पापिष्ठ आणि विकारी तो बद्ध असे समजावे. तद्वत अत्यंत अभिमानी, अत्यंत ताठा असलेला, ती अहंकारी, अत्यंत खोटारडा आणि दुष्कृत्यांचा मोठा संचय असणारा तो बद्ध होय. कपटी, वादविवादी, कुतर्की, भेदभाव करणारा, क्रूर, निर्दयी हे दुर्गुण भरपूर असणारा तो बद्ध होय. त्याचप्रमाणे निंदा, द्वेष, अधर्म कृत्य करणारा, आशा करणारा, अनेक दोष असणारा आणि भ्रष्ट, अनाचारी, नष्टपणा, एकंकारी, अनिती, अविचार पुरेपूर असणारा तो बद्ध होय. अत्यंत निष्ठुर, अत्यंत घातकी, अत्यंत हत्यारा, अतिपातकी असणारा तो बद्ध शिरोमणी होय. शीघ्रकोपी, कुविद्या असणारा आणि दुराशा, स्वार्थी, भांडखोर, अनर्थी, खुनसी, दुर्बुद्धी हे दुर्गुण अति असणारा तो बद्ध होय.
तद्वत कल्पना, कामना, अति बलवत्तर आशा, सूक्ष्म वासना, ममता, विपरीत भावना आदी अत्यंत असणारा तो बद्ध होय. आणखी काय तर फार विकल्पी, फार विषाद वाटून घेणारा, अत्यंत मूर्ख, अत्यंत संबंधी, अत्यंत प्रपंचासक्त, अत्यंत उपाधी असलेला तो बद्ध होय. फार बडबड्या, अत्यंत पाखंडी, अतिदुष्ट, अत्यंत विपरीत वाद घालणारा, चहाडी करणारा, अत्यंत वेडीवाकडी काम करणारा तो बद्ध होय. त्याचप्रमाणे अभाव, भ्रम, भ्रांती, नशा करणारा, व्यग्र, आळशी आदी विशेषत्वाने असणारा तो बद्ध असे समजावे. अत्यंत कृपण, अत्यंत दांडगेशाही करणारा, अतिमस्ती करणारा, फार माजलेला, अत्यंत कुकर्मी आणि अत्यंत विपरीत असणारा तो बद्ध होय. वाटेल तेवढे प्रपंचाचे ज्ञान असले तरीही परमार्थाचे ज्ञान नसलेला, स्वतःचे समाधान कशात आहे ते न जाणणारा तो बद्ध होय. परमार्थाचा अनादर करून प्रपंचावर प्रेम आणि संसाराचे ओझे डोक्यावर वाहणारा तो बद्ध होय. संतांच्या सहवासाचा कंटाळा करणारा, किंबहुना संतांची निंदा करण्यावर प्रेम आणि देहबुद्धीची बेडी घालून घेतलेला तो बद्ध होय. हातात धनाची जपमाळ धरून मनात सदैव स्त्रीचे ध्यान करणारा आणि सत्संगाचा दुष्काळ तो बद्ध असे समजावे. डोळ्याने कनक कामिनीच पाहणारा आणि मनाने कनक कामिनीचे चिंतन करणारा, कनक कामिनी विषयीच ऐकणारा तो निशंकपणे बद्ध होय. तो लोलूप माणूस शरीर, वाणी, मन आणि जीव प्राण सर्वस्वाने कनक कांताचेच भजन करीत असतो. एवढेच नव्हे तर सर्व इंद्रियांना एक अर्धक्षणही चंचल न होऊ देता अत्यंत एकाग्रतेने विषयाकडे लावतो आणि वर म्हणतो, कसा पैसा स्त्री म्हणजेच तीर्थ, पैसा स्त्री म्हणजेच परमार्थ, तीच आपली सार्थकता. हा स्वयंपंडित आपला वेळ वाया जाऊ न देता निरंतर संसाराची चिंता करतो. त्याच्या चालण्या बोलण्यात सतत त्याच चिंतेच्या गोष्टी, तो आपल्या अनेक चिंता, उद्वेग, दुःख यामध्येच निमग्न होऊन परमार्थाचा त्याग करतो. पळघटिका निमिषही मनाला इकडे तिकडे होऊ न देता सदैव धन, स्त्री, पुत्ररूपी प्रपंचाचेच ध्यान करीत असतो. सारांश, बद्धाला कनक कामिनी म्हणजेच तीर्थ, यात्रा, दान, पुण्य, भक्ती, कीर्तन, निरूपण, मंत्र, पूजा, जप, ध्यान सर्व काही होय. अशा तऱ्हेने जागेपणी स्वप्नात रात्रंदिवस विषय ध्यास लागून एक क्षणही फुरसत नसणारा तो बद्ध होय. वर सांगितलेले बद्धाचे लक्षण मुमुक्षु दशेत बदलतात. त्याचे विवरण पुढील समासात सांगत आहोत ते ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पंचम दशमे बद्ध लक्षण निरूपणम नाम सप्तमः समासः.